श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं आयोजन प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगोला दौऱ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं करणार लोकार्पण. दुपारी 2 वाजता होणार स्मारकाचे लोकार्पण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांसाठी रणनीती. आठवड्यातील 4 दिवस अजित पवार महाराष्ट्र दौऱ्यावर. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलावली जिल्हा बँकेची बैठक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी होणार बैठक. बैठकीकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील जमीन पट्ट्यासंदर्भात मोठा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात घेतली बैठक. 8649 हेक्टर क्षेत्र वन जमिनीतून वगळण्याची शिफारस. वाहन चालकांसाठी खुशखबर. 10 दिवसात कमी होणार टोल शुल्क. नितीन गडकरी यांची मोठी घोषणा. सिल्लोडमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली बैठक. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश. डोनाल्ड ट्रम्प लवकरच औषधावर आयात शुल्क लादणार. भारताच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. सॅन्टो डोमिंगोमधील नाईट क्लबचे छत कोसळल्याने अपघात. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अचानक छत कोसळले. छत कोसळून 113 जणांचा मृत्यू तर 255हून अधिक जण जखमी. निवृत्त मुख्याध्यापक पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून. नंतर स्वतः घेतला गळफास. नाशिकच्या जेल रोड परिसरातील घटना. पुण्यात वर्षभरात 70 माता मृत्यू. त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 26 माता असून दारिद्र्य रेषेवरील महिलांचे प्रमाण जास्त. परभणीच्या पूर्णा शहरातील SBI बँकेत भर दिवसात चोरी. शेतकऱ्याचे 1,90,000 रुपये लंपास. मागील काही दिवसांपासून बँकेत चोरीच्या घटना वाढल्याने बँकेत सुरक्षा रक्षक वाढवण्याची ग्राहकांची मागणी. जालन्यात 4 एकर डाळिंबाच्या बागेला शॉर्ट सर्किटमुळे आग. बदनापूर तालुक्यातील घटना. सुदैवाने जीवितहानी नाही. आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. ज्योतिबाच्या नावाचा जयघोष करत सासन काठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. नाशिक शहरात उष्णतेची लाट कायम. 4 दिवसांपासून तापमान 40शी पार. उष्माघाताचे 60 रुग्ण घेत आहेत उपचार तर पुढील 2 दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात तर पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. अमरावतीत अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका. यवतमाळच्या वणी शहरातील निरगुडा नदीत सांडपाणी शिरत असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात. नदीमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले त्यामुळे काठावरील गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता. NIAचं पथक अमेरिकेत दाखल. आरोपीला मुंबई आणि दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्याची तयारी. संतोष देशमुख खून प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात राहणार हजर. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंच्या नातेवाईकांसाठी या. काल रात्री 5 भिक्षाकरूंचा मृत्यू झाल्याची घटना. कोणतीही शहानिशा न करता भिकारी म्हणून ताब्यात घेतल्याचा भिक्षाकरूंच्या नातेवाईकांचा आरोप. मुंबईतील शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी एल्फिस्टन ब्रिज आजपासून पुढील 2 वर्षांसाठी वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार. वाहतुकीवर मोठा परिणाम होणार.
सलग 28 दिवस रांगोळी काढून साकारला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट. संभाजी महाराजांचा जन्म ते बलिदान असा संघर्षमय जीवनपट कराड शहरातील साक्षी शहा यांनी रांगोळीद्वारे मांडला आहे. सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील 15 दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्त्व, तर मुंगी घाटात मानाच्या कावडींचा थरार. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांचा 1500 टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय. सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीने घेतलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत मीरा भाईंदरकरांची तहान भागणार. प्रताप सरनाईक यांचे नागरिकांना आश्वासन. पैठण शहरात काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित, यामुळे नागरिकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा वाऱ्यावर. विमानतळाच्या रनवेवर स्पोर्ट्स कारची प्रॅक्टिस. विमानतळ सुरू होण्यापूर्वीच विनापरवाना प्रॅक्टिस. गडचिरोलीमध्ये पोलीस मुख्यालयात पोलीस पाटलांची कार्यशाळा. कार्यशाळेला 600 पोलीस पाटलांची उपस्थिती. गावातील गंभीर गुन्हे, अत्याचार, अंधश्रद्धा यावर प्रतिबंध घालून सामाजिक सलोखा राखण्यासाठी केलं मार्गदर्शन. टॅरिफ प्लॅनमुळे संपूर्ण जग आर्थिक संकटात. जागतिक स्तरावरील शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पडसाद. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचा अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर विरोध. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प नरमलेत. 90 दिवसासाठी टॅरिफ योजना स्थगित. चीनसाठी शुल्क दर 125% पर्यंत. मेटाकडून उचलण्यात आले मोठं पाऊल. 16 वर्षाखालील मुलांना पालकांच्या परवानगीशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक मेसेंजरवर लाईव्ह व्हिडिओ पोस्ट करता येणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.